आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. सुरुवात करूयात. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात 3 दिवस रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तुरळक पावसासह गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलाय. केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून होणारी खरेदी वेगानं सुरू आहे. 1 एप्रिल पासून 20 एप्रिल अखेर देशभरातून 12.45 दशलक्ष टन गहू खरेदी झालाय. मागील वर्षी हंगामातील एकूण गहू खरेदी 18.79 दशलक्ष टन झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर यंदा पहिल्या 20 दिवसातच मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचं पाहायला मिळतंय. 10,000हून अधिक कोटींची उलाढाल असलेल्या देशातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर लवकरच सरकारचा अंमल सुरू होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी आमदारांच्या राजकीय पुनर्वसनासाठी या बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर सत्ताधारी आमदारांचं प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यात अखंडित वीज सेवा शेतकऱ्यांना दिव्य स्वप्न ठरते. जिल्ह्यात शेतीला खंडित विजेची समस्या कायम असून 12 तास अखंडित वीज सेवेचं आश्वासन फोल ठरलंय आणि त्यामुळे उन्हाळ्यात पीक वाचवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सांगलीच्या म्हैसाळ सिंचन योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर या पाण्यामुळे कालवे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. त्यामुळे गावांच्या पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सिंचन योजनेच्या माध्यमातून मिटलाय. बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमध्ये अनेक विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. मात्र गेल्या 425 वर्षात ही खजाना विहीर कधीही आटलेली नाही. मात्र या खजाना विहिरीकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झालंय आणि त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जपावा अशी मागणी होती. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात विरोबा देवाची यात्रा संपन्न झाली. या यात्रेमध्ये पेटलेले माठ डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची ही आगळीवेगळी प्रथा बघायला मिळते. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव 5 दिवस यात्रेच्या स्वरूपात साजरा होतो. या गावात शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा 100 वर्ष तिथीनुसार साजरा होतो. या उत्सवात महाराजांचं मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघाले. साताऱ्यातील पाटण येथे महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर गोल रिंगण कीर्तन हे कार्यक्रम झाले. अहमदनगरमध्ये छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कुस्ती सुरू असताना शिवराज राक्षे यांच्या पायाला दुखापत झाल्यानं कुस्ती थांबवून महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करून तो सोन्याच्या गदेचा पहिला मानकरी ठरला. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाची मुदत संपून 1 वर्ष झालंय, पण राज्य शासनानं अजून निवडणूक लावलेली नाहीये आणि त्यामुळे गुरुद्वारा बोर्डावर प्रशासक राज आहे. 17 सदस्य असलेल्या बोर्डाची निवडणूक तातडीनं लावण्याची मागणी शीख समाजातून होते. नांदेड शहरातील गोकुळनगर ते रेल्वे स्थानक मुख्य रस्त्यावर सर्वत्र ड्रेनेजचं पाणी साचलेलं आहे. तसंच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे देखील पडलेत. खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक त्रस्त होत आहेत आणि त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होतीये. सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यातील हत्तीचं संकट दूर करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर आता मैदानात उतरलेत. दोडामार्ग तालुक्यातील या हत्तींचा तिलारीच्या भागात कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल. यासाठी सरकार उपाययोजना आखत असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. बुलढाण्याच्या खामगाव येथील कला शिक्षक संजय गुरव यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जिल्ह्यात अनोखा उपक्रम राबवलेला आहे. गारोड गावात त्यांनी पक्ष्यांसाठी विशेषतः चिमण्यांसाठी घरोघरी घरटी लावलेली आहे. त्याचबरोबर पक्ष्यांना उन्हाळ्यात पाण्याची सोय देखील केली जाते. कुत्र्यांना होणाऱ्या लोळ्या नावाच्या आजारानं पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः थैमान घातलंय. या आजारावर उपचारच नसल्यानं लसीकरण न झालेल्या अनेक कुत्र्यांचा नाहक बळी जातोय. त्यामुळे श्वान पाळणाऱ्यांनी खासगी रुग्णालयातून लसीकरण करून घेण्याचा सल्ला अधिकाऱ्यांकडून दिला जातोय. बीड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता अधिकच वाढल्यानं पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं घट होऊ लागलेली आहे. जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे 641 गावांवर पाणी टंचाईचं ढग घोंगावतंय. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून जवळपास 450हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात येत असून त्यापैकी 80%हून अधिक गाड्या केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारसह दक्षिणेकडील राज्यातील प्रवाशांसाठी चालवल्या जात आहेत. तर कोकणवासियांची केवळ 74 गाड्यांवर बोळवण केली जाते. त्यामुळे त्यांची कन्फर्म तिकीट मिळवताना मोठी दमछाक होते.
राजापूरमधील बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण आजपासून सुरू होणार आहे. मात्र रिफायनरी विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारसू सोलगाव परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. औरंगाबाद जिल्हा नामांतराविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्याबाबत राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय आणि त्यानंतर केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. मात्र राज्य सरकारनं वेळ मागितल्यानं सुनावणी आज निश्चित करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची 800 कोटी रुपये रक्कम प्रलंबित आहे आणि गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये सुमारे 1600 कोटी रुपयांची तूट आहे. या संदर्भात एसटी महामंडळानं राज्य सरकारला कळवलंय. मात्र ही तफावत रक्कम अद्याप एसटी महामंडळाला मिळालेली नाही. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे. जिल्ह्यात 31 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेला आहे. वर्ध्यामध्ये तापमान 42 अंशांच्या घरात पोहोचलं असून उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित मिळावी यासाठी सिडकोमध्ये 22 नवीन पदांची निर्मिती करण्यास राज्याच्या नगरविकास विभागानं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचं काम आता फास्ट ट्रॅकवर चालणार आहे. सिडकोमध्ये नव्यानं येणारी ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज नैना क्षेत्रातील सर्वच गावांमध्ये जमीन महसुलाची कामं मार्गी लावणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4654 घरांच्या सोडतीसाठीची मुदत संपुष्टात आलेली आहे. शेवटच्या दिवसापर्यंत अनामत रक्कमेसह 49,919 अर्ज सादर झालेले आहेत. कोकण मंडळाच्या घरांसाठी मागील काही वर्षांपासून लाखांमध्ये अर्ज येत असताना यंदा अर्जांची संख्या मात्र 50,000चा टप्पा देखील पार करू शकलेली नाही. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील तिसऱ्या मेट्रो गाडीचे 4 डबे आरे कारशेडमध्ये दाखल झालेत. आता लवकरच आंध्र प्रदेशातील श्री सिटी इथून आणखी 4 डबे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. हे डबे आल्यानंतर डब्यांची जोडणी करून मेट्रोची चाचणी करण्यात येणार आहे. लातूरमधील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये 120 वंदे भारत ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीची पाहणी केली. वांद्रे वरळी सागरी सेतूवर दुचाकींना प्रवेशबंदी असतानाही सी लिंकवर रात्री ते पहाटेच्या दरम्यान दुचाकी शर्यत लावणाऱ्या 20 चालकांच्या वांद्रे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांच्या सर्वांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जेडब्ल्यू परीक्षेनंतरही अभियांत्रिकी प्रवेशासाठी पर्सेंटाइल सक्तीचं केल्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. प्रवेशासाठी नव्यानं तयार करण्यात आलेली पर्सेंटाइल पद्धती आणि त्यातील तफावतीवर एनटीए आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. आयआयटी करता प्रवेश परीक्षा असतानाही 12वी मध्ये 75% गुण बंधनकारक कशासाठी असा सवाल याचिकेमध्ये करण्यात आलाय. 511 पैकी 166 सेवा देताना प्रशासनाच्या खराब कामगिरीचा अनुभव नागरिकांना येत असल्याचं वास्तव राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आलंय. जनतेला दप्तर दिरंगाईला सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे 2015 साली राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये आयोगाची निर्मिती करण्यात आली. पाणी टंचाईनं हैराण झालेल्या उल्हासनगर शहरातील जलकुंभांना मोठी गळती लागलेली आहे. मात्र ही गळती थांबवण्यासाठी महापालिका प्रशासन काहीही हालचाली करत नाहीये आणि त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वांद्रे पूर्व इथल्या वाय शासकीय वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अडचणी होत्या. रस्ते, उद्यानं किंवा इतर कोणत्याही सोयी या शासकीय वसाहतीमध्ये रहिवाशांना नव्हत्या. याच रहिवाशांनी गेल्या 1.5 वर्षात अथक परिश्रम घेत या वसाहतीचं रूपडं पालटलंय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. जळगावच्या रावेरमधील ऐनपूर इथल्या बारी घाटात 12 गाड्या ओढण्याच्या उत्सवात अपघात झालाय. 12 गाड्यांचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला आणि यात एकाचा मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी झालेत. मरीमाता मंदिराच्या पायऱ्यांजवळ अपघात झाला आणि यात जखमी झालेल्या वृद्धाला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्रेकनंतर स्वागत आणि पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीसांना निवडणुका घेण्याचं आव्हान दिलंय. तुम्ही धनुष्यबाण चिन्हात सोबत या, मोदींचं नाव वापरा आणि निवडणुकीला सामोरे जा. मी मशाल चिन्हासह निवडणूक लढवतो, मग बघू महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी, असं आव्हान ठाकरेंनी दिलं. पाचोऱ्यातल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांचा समाचार घेतला. सभेत घुसणार म्हणणाऱ्या घुशींना
बीळ खोदून शेपट्या धरून राजकारणात आपटायचंय असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. हिंमत असेल तर संजय राऊतांनी यावं आणि जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक लढवून दाखवावी. त्यांना चारी मुंड्या चित करून जर बाळासाहेबांचा भगवा नाही घातला तर नावाचा गुलाबराव पाटील नाही असं म्हणत गुलाबराव पाटलांनी राऊतांना आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातल्या सभेवरून शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलायला काही नाही म्हणून ते अशी विधानं करत असल्याचं शिरसाट म्हणाले. घरात बसून चमत्कार करणारे बाबा तयार झालेत, आम्ही वणवण करून काम करतो असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. कोणी जर पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ आणि त्याला उत्तर देऊ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला इशारा दिलाय. महाविकास आघाडी भक्कम आहे असंही ते यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बीआरएस पक्षाची जाहीर सभा होणार आहे. यावेळी अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडे सभेची जबाबदारी आहे. शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी रद्द करण्यात आली आहे. आजची तारीख मागच्या वेळी कोर्टानं दिली होती, पण कामकाजात प्रकरणाचा समावेश नाही आणि सत्ता संघर्षाच्या निकालानंतरच चिन्हाबाबत कोर्टाची पुढची भूमिका ठरण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयात दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपींच्या जामिनावरती सुनावणी होणार आहे. व्यावसायिक सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे या दोघांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होईल. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत वर्ध्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झालाय. संतप्त कार्यकर्त्यांनी वर्ध्यात पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. आव्हाड यांनी सकल हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांना एसटी वाहकाला मारहाण केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन इथे घडली. या पोलिसावरती कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा वणी आगारातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आडोशी बोगद्याजवळ टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पोनं खासगी बस आणि एसयूव्हीला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. मीरा भाईंदर शहरावरती एकाच वेळी आता 1000पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचं लोकार्पण केलंय आणि त्यामुळे शहरातील गुन्हेगारीवरती पोलिसांना नियंत्रण ठेवण्यात मदत होईल. मुंबईतल्या कांदिवली इथल्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 1.25 किलो चरस जप्त केलं. या अंमली पदार्थाची किंमत 36 लाख रुपये इतकी असून या प्रकरणी एका ड्रग पेडलरला अटक झाली आहे. डोंबिवलीच्या शांतीनगर परिसरातून घरी जाणाऱ्या विवाहितेवरती एकतर्फी प्रेमातून एकानं प्राणघातक हल्ला केला आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला नाशिकमधून अटक केली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या विवाहितेची प्रकृती चिंताजनक आहे. मावळमधील कामशेत रेल्वे स्टेशनवरती एका तरुणाचा खून करून आरोपी फरार झालेत. मात्र पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या तर आरोपीचे अजून 2 संशयित साथीदार आणि त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मालेगावच्या पवारवाडी भागात पोलिसांनी एका फार्म हाऊसवरती छापा टाकून डीप फ्रीजमध्ये लपवलेल्या हरणाचे तब्बल 120 किलो मांस जप्त केलंय. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार झालेत तर एका आरोपीकडून एक गावठी पिस्तुलासह इतर साहित्य जप्त केलंय. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. महाराष्ट्र विविधतेनं नटलेलं राज्य आहे. गावागावांमध्ये परंपरा आणि पद्धतींचं वैविध्य पाहायला मिळतं. अशीच 350 वर्षांपासून चालत आलेली परंपरा म्हणजे बुलढाण्याच्या भेंडवडची घट मांडणी. आणि या घट मांडणीतून पावसाचं भाकीत वर्तवलं जातं. तसंच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचे सुद्धा अंदाज मांडण्यात आलेत. पाहूयात एक रिपोर्ट. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी जेव्हा कोणतीही वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात नव्हती तेव्हा बुलढाण्याच्या भेंडवळमध्ये नीलावती शक्तीच्या आधारे भविष्याचा वेध घेतला जायचा. परंपरेप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेला गावाच्या पूर्वेला शेतात खड्डा करून त्यात घट मांडणी करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी चंद्रभान महाराज यांनी बदलांवरून पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलं. कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल याविषयी सांगताना जून आणि जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पेरणीला उशीर होऊ शकतो.
ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल, तसंच अतिवृष्टीचा सुद्धा अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये तुलनेनं कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर अवकाळीचा पिकाला फटका बसणार असल्यानं बळीराजानं काळजी घ्यावी असंही सांगण्यात आलंय. ज्वारी, उडीद, मटकी आणि जवस याचं सर्वसाधारण उत्पन्न मिळेल. कपाशीचं उत्पन्न फार मिळणार नाही. गहू पिकाचं उत्पन्न सर्वसाधारण आलं तरी भाव तेजीत असतील. भादली रोगाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देशाचा राजा म्हणजे वर्चस्व कायम राहील, पण अंतर्गत आणि बाह्य अडचणींमुळे देशावर तणाव राहील असंही भाकीत वर्तवण्यात आलंय. पिकाची परिस्थिती पहिल्या महिन्यातील पावसावर आणि चौथ्या महिन्यातील पावसावर अवलंबून राहील. राजाची जी परिस्थिती आहे तो राजा कायम आहे, पण मातीचे खडे असल्यामुळे गादीवर राजा तणावाखाली राहील. आर्थिक परिस्थिती आहे हे सर्वसाधारण परिस्थिती राहील, कारण करंजी फुटलेल्या अवस्थेत आहे. भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितानं बळीराजा वर्षभराचं शेतीचं आणि पीक पाण्याचं नियोजन करत असतो. हे भाकीत वर्तवताना पंचक्रोशीतले शेतकरी भेंडवळमध्ये जमले होते. आम्ही भेंडोळच्या मांडणीचीच वाट पाहून असतो आणि आम्हाला काय मार्गदर्शन होते आणि असं एका चित्तानं ठेवून आठवली सर्व माहिती घेऊन आम्ही यावेळेस पराठी, तूर, मूग असं महाराजांनी भाकीत केलं की हे चांगलं आहे, आम्ही ते पेरणार आहे. 350 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. त्याच्यामुळे हे सर्व खरंच आहे. याच्यावर सर्व या परिसरातल्या लोकांचा विश्वास आहे आणि त्या प्रकारे ते जे ऐकलं त्याचे ते योग्य नियोजन करत असतात. या भाकिताला वैज्ञानिक आधार नाही, पण या घटमांडणीवर गावकऱ्यांचा विश्वास आहे आणि त्यावरून त्यांना पुढचे आडाखे बांधायला मदत होते. त्यामुळे अनेक वर्ष उलटल्यानंतर सुद्धा ही पद्धत सुरूच आहे. बुलढाण्याहून राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत.